आजकाल प्रत्येक दुसरा व्यक्ती हा मुतखडा या त्रासाने ग्रस्त आहे. उन्हाळ्यामध्ये तर याचे रुग्ण जास्त वाढतात. नमस्कार, मी डॉक्टर प्राजक्ता. या रीलमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मुतखडा झाला हे कसं ओळखायचं आहे आणि होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची आहे, तसंच झाल्यानंतर काय उपाय करता येतील. तर सर्वप्रथम प्रतिबंधात्मक उपाय आहे तो म्हणजे पाणी पिणं. तर मोस्टली मुतखडा ज्यांना होतो ती लोक कमी पाणी पितात. तर उन्हाळ्यामध्ये ऑलरेडी डिहायड्रेशन जास्त होतं, शरीरातलं पाणी कमी होतं, त्यामुळे 4-5 लिटर तरी पाणी तुम्ही दिवसभरातून पिलं पाहिजे, जेणेकरून मुतखडा होणार नाही. तसेच मिठाचं प्रमाण कमी करा. चहा कॉफी जर जास्त घेत असाल तर तीही कमी करा. मांसाहार करत असाल तर तोही कमी करा. हे सगळं केल्यानंतर तुमचा मुतखडा होण्याचे चान्सेस कमी होतात. आता मुतखडा झाला आहे हे कसं ओळखायचं आहे, तर तुम्हाला पोटात दुखायला लागतं, लघवीतून खर पडते, लघवी साफ होत नाही, कधी कधी रक्तही पडतं लघवीतून, आणि प्रचंड प्रमाणात किडनीच्या ठिकाणी किंवा पाठीच्या ठिकाणी वेदना असतात. आणि हे तुम्ही रूल आउट करण्यासाठी सोनोग्राफी केली पाहिजे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मुतखडा कुठे आहे, कोणत्या साईजचा आहे, केवढ्या साईजचा आहे हे कळतं. आणि यानंतर हा जर स्टोन जर लहान असेल तर तो नक्कीच औषधांनी विरघळून जातो, आणि जर मोठा असेल तर त्याला शस्त्रक्रियेची गरज पडते. जर तुम्हाला मी सांगितलेली लक्षणं दिसत असतील आणि मुतखड्याचा त्रास होत असेल आणि यासाठी मुतखडा विरघळवण्यासाठी तुम्हाला आयुर्वेदिक मेडिसिन्स हवे असतील तर मला फॉलो करा आणि मेसेजमध्ये DM मध्ये मला तुमचा फोन नंबर मेसेज करा. तुम्हाला माझ्या दवाखान्यातून कॉल केला जाईल आणि तुम्हाला किडनी स्टोन विरघळण्याची आयुर्वेदिक औषधं पाठवली जातील. धन्यवाद.